कुठल्याही नवऱ्याला आपण म्हणायला जावं की तो नाटकं चांगली करतो हा एक विनोदाचा भाग झाला. पण हा थोडंफार अनुभव आहे, काही लोकांसोबत काम करण्याचा अनुभव झाला. ते ग्रेट ॲक्टर्स आहेत, आम्ही एवढं नाही आहे, आम्ही प्रयत्न करू छोटासा, आम्ही करून घेऊ. येस येस. डायरेक्टर बेस्ट असला की, डायरेक्टर चांगला असला की नाटक चांगलंच होतं. बरोबर. आणि बघू यावेळेस कोण जिंकतं आमच्या भाऊबंदकीमध्ये बघू आज. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अक्षिताज ब्लॉग्स. पुन्हा एकदा तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हा जो ब्लॉग असणार आहे हा वीकेंड ब्लॉग आहे, म्हणजे सॅटर्डे आणि संडे 2 दिवसाचा असणार आहे. आज सॅटर्डे आहे, तर आज आम्ही आता कुठे चाललो आहे? हां, तर आज आम्ही बिल्डिंगमध्ये बाप्पांचं दर्शन, ज्यांच्याकडे बाप्पा बसले तर बाप्पांचं दर्शन घ्यायला जाणार. हां, आम्हाला इन्व्हिटेशन झालं, तर तिथे आम्ही बाप्पांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. आणि सत्यनारायण महाराजांची पूजा पण आहे, तर आम्ही तिथे पण दर्शन घ्यायला जाणार आहोत. दर्शन घेण्यासाठी चाललो आता. मग बिल्डिंग मध्ये झालं सगळं की मग आम्ही परत जाणार आहे संध्याकाळी कल्याणच्या काकूंकडे जाणार आहोत आम्ही. त्यांनी आम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गेट टुगेदर केलं, सगळ्यांनी मजा केली, एन्जॉय केलं. त्याच वेळेला आम्ही डिसाईड केलं की परत नेक्स्ट वीकेंडला आपण भेटूया सगळेजण. तर आज चाललोय, तर आज आम्ही एन्जॉय करणार परत एकदा. सगळे कझिन्स वगैरे सगळे धमाल करणार, ते तुम्ही बघणार आहात. आणि आता बाप्पांचं दर्शन घ्यायला जाणार, सत्यनारायण महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार, ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. चला, लेट्स गो. मम्मी रेडी? हो रेडी. चला चला निघूया आपण आता. जी साडी चमकते आज एकदम मस्त, छान दिसते. जागृतीची पण मस्त आहे. थँक्यू. आत्ता आलो आहे मानसकडे. आमच्या बिल्डिंगमध्ये मानस देवबाणकर म्हणून राहतात, त्यांच्याकडे आलो आहे. आणि त्यांच्याकडे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि सत्यनारायण महाराजांची पूजा पण आहे. तर मानस ॲक्च्युली खूप चांगला आमच्या बिल्डिंगमधला ॲक्टिव्ह पर्सन आहे, होतकरू आणि खूप चांगला कलाकार आहे. नाटकामध्ये प्रोफेशनली पण त्याने काम केलं आहे रंगभूमीवरती. तर त्याच्याशी बोलूया आपण. हॅलो, काय म्हणता मंडळी, कशा आहात? छान दिसतोयस. धन्यवाद धन्यवाद. आणि डेकोरेशन पण खूप छान केलंय. हो, दोघांनी पण खूप छान केलं तुम्ही. हो, यांच्या सगळ्यांची मिळून आयडिया की मराठी महिने जे असतात त्या रिलेटेड काहीतरी आपण डेकोरेशन करूयात. आणि फुलांच्या माळा पण होत्या. मस्त, खूपच मस्त, खूपच छान केलं. थँक्यू. आवडलं. मानस ॲक्च्युली नाटकात पण खूप चांगलं काम करतो, म्हणजे खूप चांगली ॲक्टिंग स्किल्स आहेत त्याच्यामध्ये. आणि रंगभूमीवरती पण त्याने काम केलं. ठाण्याला त्याने गडकरीला पण खूप त्याची नाटकं झाली आहेत. त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे कुठल्याही नवऱ्याला आपण म्हणायला जावं की तो नाटकं चांगली करतो हा एक विनोदाचा भाग झाला. पण हा थोडंफार अनुभव आहे, काही लोकांसोबत काम करण्याचा अनुभव झाला. आणि तीच प्रथा म्हणायला जावं एका काय म्हणतात रिस्पॉन्सिबल पर्सनकडून. तर ती प्रथा बिल्डिंगमधल्या कम्युनिटीसोबत, सगळ्या लोकांसोबत पुढे नेण्याचा प्रयत्न चालू असतो. आम्हाला वाटतं की अक्षय आणि जागृती पण येतील आमच्या नाटकामध्ये लवकरच. तर त्यांनी या यूट्यूब व्हिडिओ थ्रू सुरुवात केली आहे ॲक्टिंग स्किल डेव्हलप करायला. आता ते हळूहळू नाटकातही पदार्पण करतील अशी आमची इच्छा आहे. आणि हो, आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीचं कनेक्शन असं की खानदेशी, आमचं खानदेशचं कनेक्शन एका गावचे, त्यामुळे असं आहे. भेटूया आपण लवकरच. आणि यस, डायरेक्टर कुठे गेले? ती पण खानदेशीच आहे. कापसाचे काड्या घेऊन त्याच्यावरती भाजू आणि याच्यावर केलं तर हे वाजेल. खाली मोकळे आपले तिथे मस्त पैकी हे करून झालं त्याच्यावरती त्या कापसाच्या वांगी भाजू मजा येईल. आमच्या बिल्डिंगचं अल्पाईनचं नाट्य मंडळ आहे आणि सगळे सर्वजण मिळून सगळे नाटक वगैरे बसवत असतात आणि खूप चांगलं नाटक असतं. आतापर्यंत 3 नाटकं झाली ना आणि खूप छान झाली. तर त्याचे डायरेक्टर पूर्वाताई. नमस्कार पूर्वाताई.
तर तुमचं नाटक खूप छान असतं आणि आम्हाला सर्वांना आवडतं आणि अल्पाईनचा खूप सपोर्ट आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सपोर्टमुळेच आपण एवढं चांगले स्केच छान करू शकतो. एंटरटेनमेंट होतं हो त्याच्यामुळे. नाही, आणि खूप तुमची मेहनत आहे त्यामागे, तर त्याला एक सगळ्यांचीच थम्सअप. मेहनत आहे, म्हणजे ऍक्टर्सची सुद्धा तेवढीच मेहनत हो असते. सर्वांची आणि बॅकग्राऊंडला पण सगळे मदत करत असतात, त्यांचं पण खूप मेहनत आहे. तर असंच तुम्ही चालू ठेवा आणि आम्ही पण येऊ लवकरच नाटकामध्ये. लवकरच आम्ही वाट बघतोय. येस, थँक्यू. आणि हे सगळे ग्रेट ऍक्टर्स आहेत, आम्ही एवढं नाहीये, आम्ही प्रयत्न करू छोटासा. आम्ही करून घेऊ. येस डायरेक्टर बेस्ट असला की, डायरेक्टर चांगला असला की नाटक चांगलंच होतं. बरोबर. आणि हो, यांचं चॅनल हे खूप एंटरटेनिंग चॅनल आहे. इन्फॉर्मेशनही मिळते. खानदेशची जी पब्लिक आहे त्यांना स्पेसिफिकली काही सणांची इन्फॉर्मेशन मिळेल, पदार्थांची इन्फॉर्मेशन मिळेल. आणि नवरा बायकोचं तर ते वेगळं नातं आहेच. लुटूपुटू लुटूपुटूचं नातं असतं आणि मजा येईल. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला नेहमी ते व्हिडिओज जसं युट्यूब उघडाल तसे दिसतील आणि तुमचं एंटरटेनमेंट होईल. थँक्यू सो मच. थँक्यू मानस, थँक्यू. आम्ही याच्यावर बघतो, मोबाईलवर कुठे बघाय, टीव्हीवर बसतो, टीव्हीवर बघतो आम्ही. थँक्यू. थँक्यू. तुमच्या सपोर्टमुळे आम्ही काहीतरी अजून करू शकतो. येस, थँक्यू. तर आता बिल्डिंगमध्ये दर्शन झालंय आणि आता आम्ही कल्याणला जायला निघालोय. आम्ही पोचलो आता आणि इकडेच बाप्पा पण इकडे खाली यांच्या बिल्डिंगचे बाप्पा आहेत, त्यांचं आता दर्शन घेतलं आणि आता चाललोय वरती, घरी चाललोय काकूंकडे. जस्ट पोचलोय. त्यावेळी एवढं खराब पण नाही व्हायचं, आजकाल जास्त व्हायला लागलं. आजचं बघूया मेनू काय आहे, काकूंना विचारू आज मेनू काय आहे जेवणाला. आजचा मेनू आपली व्हेज दम बिर्याणी, हो विथ पाटोळ्यांची भाजी, भाकरी, चपात्या आणि गुलाबजाम आणि बुंदीचा रायता. बापरे, भरपूर पदार्थ आहेत आणि खूप छान दिसते. लेअरवाली बिर्याणी आहे, मला आवडते खूप, मस्त बनवली. टेस्ट पण चांगलीच असेल, दिसताना तर छान दिसते. टेस्ट की तुम्हाला सगळ्यांना आवडेल, छान असेल. नाही, आवडेल. आता सगळे बसले तिकडे आणि गेम डिसाईड करतात. उनोच खेळू आम्ही मोस्टली. आणि हा बघा, हा विनीत आहे, लास्ट ब्लॉगमध्ये नव्हता. विनीत हायकर. मी दादाचा भाऊ आहे. येस, मावशीचा मुलगा. लास्ट टाइम आले नव्हते दोघे. हो, यावेळेस प्रेझेंट आहोत आम्ही त्याला. आणि बघू यावेळेस कोण जिंकतं आमच्या भाऊबंदकीमध्ये. बघू आज भाऊबंदकीमध्ये कोण जिंकतं. अरे कोणी पण जिंकलं तरी भाऊबंदकीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या घरातच राहणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती, आमच्यामध्ये एक शेर पण आहे, तो त्याला खास आज इथे बोलवलं आम्ही ट्रेनिंग करून. त्याची आज ट्रेनिंग, आज आता 10वीत आला आहे तो यावर्षी, तर त्याला थोडी ट्रेनिंग तुम्ही देऊ शकता, तर तुम्ही द्या त्याला जरा ट्रेनिंग. काय वाटतं तुम्हाला? नक्की. 2 शब्द त्याच्याबद्दल. नाही, त्याला जरा आता रिफ्रेशमेंटसाठी आणलं आपण इकडे. त्याला बांधून ठेवावं लागेल असं वाटतं आता. आणि स्वीटी आहे. स्वीटी, शर्वरी नाव आहे तुझं? ही पण बहीणच आहे, काकांची मुलगी शर्वरी. हाय शर्वरी, तू लास्ट टाइम आली नव्हती. लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही दोघे नाही आहात. आता आज मजा करू एकदम फुल ऑन. काय दाखवतोय? अच्छा, तू फोन जास्त खेळतो की कमी खेळतो? आता कमी खेळ. 10वीला आहे तू, आता अभ्यास जास्त करायचा आहे. मग कृष्णा, आज सांगतेस तू? बोर होते एवढं आमच्या सोबत, तुला बोर होतंय? अच्छा, मेनूमध्ये आहे मसाल्याची पाटोळ्यांची भाजी, चपाती, गुलाबजाम, रायता आणि बिर्याणी. जागृती गाणं म्हणते. कोणतं गाणं म्हणते?
लग जा गले के फिर ये हंसी रात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो। आँखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, लग जा गले। थँक यू। ठीक आहे, आवाज खरंच छान. हां तुला पण येतं ना गाणं दादा? हो. दवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। 14वीं का चांद हो आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। जुल्फे है जैसे कांध पे बादल झुके हुए, आंखें है जैसे मैं के प्याले भरे हुए, मस्ती जिस प्यार की हो तुम शराब हो। 14वीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। वा 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 वा, खूप छान गाणं म्हटलं काकांनी आणि आम्हाला आज कळलं काकांना आवड आहे गाण्याची. तर या नोटला आजचा ब्लॉग एंड करूया. आज पण खूप धमाल केली आम्ही सर्वांनी मिळून आणि आता डान्स पण करत होते, सगळं करत होते, पण घाईघाईमध्ये काही व्हिडिओ घेता नाही आला. पण सर्वांनी एन्जॉय केले की नाही? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय बाय, टेक केअर, बाय. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. पॉवर फॅमिली हिप हिप